मोठा भूकंप पाहायला मिळालाय। विजय थलपतीने टीव्हीके नावाचा पक्ष स्थापन करत निवडणूक लढवली आणि त्यानं एआयएडीएमके आणि डीएमके पक्षाला मोठा धक्का दिलाय। त्यामुळे आता विजय थलपती थेट तमिळनाडूचा मुख्यमंत्री बनण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येते। पण काही दिवसांपूर्वी पक्ष स्थापन करून विजय झिरो पासून राजकारणात हिरो कसा बनला हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात एलएस मराठी। विजय थलपतीचा राजकारणात राज ठाकरे होणार असं काही जण म्हणताना दिसत होते, कारण राज ठाकरेंच्या सभेला प्रचंड गर्दी असते। मात्र जेव्हा मतदानाची वेळ येते तेव्हा मनसे पक्षाला मतच मिळत नाही। मनसे एवढ्या वर्षांपासून राजकारणात आहे, तरी या विधानसभेला त्यांचा एकही आमदार निवडून आला नाही। यावरूनच विजयच्या रॅलीत आणि सभेत जरी प्रचंड गर्दी होत असली तरी त्यांना मत मिळणार नाही असं म्हटलं जात होतं। मात्र विजयनं एम.के. स्टॅलिन यांचा पक्ष डीएमकेला मोठा धक्का दिलाय। डीएमके पक्ष सत्तेत होता आणि एम.के. स्टॅलिन तमिळनाडूचे मुख्यमंत्री होते, तर स्टॅलिन यांच्या आधी तमिळनाडूत एआयएडीएमके पक्ष सत्तेत होता। त्यामुळे तमिळनाडूत या दोन्ही पक्षातून एका पक्षाची सत्ता येणार असं म्हटलं जात होतं। मात्र यातच तमिळनाडूत विजय थलपती नावाच्या वादळाची एंट्री झाली आणि तमिळनाडूच्या राजकारणाची दिशाच बदलली। दक्षिण भारतात विजयची प्रचंड क्रेज आहे, त्याची मोठ्या प्रमाणावर फॅन फॉलोईंग असल्यानं त्याला मोठा फायदा झाला। त्यानं आपल्या चाहत्यांच्या जोरावर ऑगस्ट 2024 मध्ये तमिळगा वेत्री कळगम म्हणजेच टीव्हीके हा पक्ष स्थापन केला। त्यानं पक्ष स्थापन करता सभा आणि रॅली घेण्यास सुरुवात केली। त्याच्या सभेत चाहत्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत होती। मात्र त्याच्या एका सभेदरम्यान मोठी दुर्घटना घडली होती। विजय करूर येथील एका रॅलीत तब्बल 6 तास उशिरा पोहोचला होता। त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती। संध्याकाळी 7:30च्या सुमारास काही लोक विजयच्या बसकडे जाऊ लागले, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली। एकमेकांना धक्का लागत आणि चेंगराचेंगरी झाल्यानं अनेक लोक बेशुद्ध पडले, तर उष्णतेमुळे आणि गर्दीमुळे अनेकांना श्वास घेण्यास त्रास होत होता। चेंगराचेंगरीत अनेक मुलं त्यांची कुटुंबापासून वेगळी झाली आणि काही जण गर्दीनं चिरडले गेले। विजयच्या स्टेज जवळ वाढत्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलीस किंवा स्वयंसेवक उपस्थित नसल्यानं गर्दी नियंत्रणाबाहेर गेली। त्यामुळे चेंगराचेंगरी होऊन एकूण 41 मृत्यू झाले। या मृतांमध्ये 18 महिला, 13 पुरुष आणि 10 मुलांचा समावेश होता। या घटनेनंतर तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी विजय थलपतीला घेरण्याचा प्रयत्न केला। त्यांनी अपघाताची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती अरुणा जगदीसन यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन केली। तर या दुर्घटनेच्या चौकशीत सीबीआयची देखील एंट्री झाली। या घटनेची गंभीरता लक्षात घेता ऑक्टोबरमध्ये सुप्रीम कोर्ट एसआयटी कडून तपास सीबीआय कडे हस्तांतरित करण्याचा ऐतिहासिक आदेश जारी केला। त्यानंतर विजयला अनेक वेळा सीबीआय चौकशीसाठी हजर राहावं लागलं। सीबीआय अधिकाऱ्यांनी तासनतास त्याची चौकशी केली होती। मात्र विजयनं विधानसभा निवडणुकीवर कोणताही परिणाम होऊ नये आणि नुकसान भरपाई म्हणून मृतांना प्रत्येकी 20 लाख रुपयांची मदत केली, तर त्याने जखमींनाही मदत केली। त्यामुळे चाहत्यांमध्ये अजून त्याचा क्रेज निर्माण झाला। त्याचाच फायदा विजयला या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळालाय। तमिळनाडूत आतापर्यंत एम.जी. रामचंद्रन, एम. करुणानिधी, जानकी रामचंद्रन, जयललिता या सुपरस्टार्सनी चित्रपटानंतर राजकारणात यश मिळवलं। यानंतर विजयनं तमिळनाडूच्या राजकारणात मोठं यश मिळवलंय। सध्या दक्षिण भारतात अभिनेता पवन कल्याण यांच्यानंतर विजय थलपतीनं पक्ष स्थापन करून पक्षाला मोठं यश मिळवून दिलं। तमिळनाडूतील तरुण मतदारांनी विजयकडे भविष्याचा नेता म्हणून पाहिलंय। केंद्र आणि राज्याच्या राजकारणात तमिळ हित जपण्याचं आश्वासन विजयनं प्रभावीपणे मांडलं। त्यामुळे तमिळनाडूत एम.जी. रामचंद्रन आणि जयललिता यांच्यानंतर चित्रपटसृष्टीतील एखाद्या नेत्याला जनतेनं इतकं मोठ्या प्रमाणावर स्वीकारल्याची ही पहिलीच वेळ आहे। ब्युरो रिपोर्ट, एलएस मराठी।